सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रामध्ये आदिवासी बहुजनवरती दलितांवर जे हल्ले करत आहे, आमचे सगळं घरं उद्ध्वस्त करत आहे। कुठलाच कोर्टाचा आदेश नसताना आमच्या घरं तोडायला लागले आणि हे जातीवादी सरकार आहे। या जातीवादी सरकारला न्याय काहीच कळत नाही। महार मान चांभार त्या लोकांची जी मोक्या अंतर्गत जसे अशोकनगर झोपडपट्टी आहे, उद्या ह्याला सुद्धा हे लावाय हात कमी करणार नाही। जय भीम नगरला कुठलाच आदेश नसताना महानगरपालिकेने कारवाई केली। 3000 पोलीस प्रशासन घेऊन JCB घेऊन गुंडांना घेऊन हिरानंदीना गुंडांना घेऊन कारवाई झाली आणि 600 लोक बेघर झाले। आज सुद्धा ते रस्त्यावर आहेत लोक। महानगरपालिकेच्या कार्यालय मोठे मुख्य आंदोलन केलंय। मुंबई हायकोर्टावर मी आंदोलन केलंय आणि या लोकांनी मुंबई हायकोर्टामध्ये न्यायालयात याचिका दाखल केली, धाव घेतली। न्यायालयाने दुखायला सांगितलंय त्या लोकांना कसे काय आदेश दिले आम्हाला विरोधात। आजपासून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी या 600 या महाराष्ट्रातल्या तमाम आंबेडकरी बहुजन समाजासोबत मी आहे। शेवटच्या जोपर्यंत त्या लोकांना न्याय मिळवून देणार नाही तोपर्यंत मी यांच्या सोबत आहे। त्यांचं नेतृत्व शेवटच्या श्वासापर्यंत देणार। ते पण कुणाच्या दमवर? माझा बाप कोण आहे? माझा बाप बाबासाहेब आंबेडकरांचा। त्या बापाच्या घटनाकार या देशाचं संविधान, या देशात हा जो देश चालतो बाबासाहेबांच्या संविधानावर चालतोय। हे सरकारला मी इथं इशारा देतो, आंबेडकरवादीच्या नादाला लागू नका। देवेंद्र फडणवीस आंबेडकरवादी नादू लागू नका। एक पॅन्थर बी माझा गेला तर चालेल। माझ्या आईने 4 कोर्टातली पोरं बापाला न सांगता घालवल्यात समाजासाठी। बाबासाहेबांनी समाज पोरासाठी त्यांचं काय करून ठेवलं नाही। 4 पोरं माझ्या आईने घालवल्यात। म्हणली माझा नवरा तिकडं समाजाचं काम करतो, माझी पोरं मेले, समाजाची पोरं 1000 जगतील। माझा बाबासाहेब म्हणला माझा एक राजरत्न मेलाय, पण मी इथं थांबलो तर माझ्या 1000 राजरत्न तिथं मरतील। म्हणून तुझी तू धान करून घे। मोठ्या भावाला सांगितलं बाबासाहेबांनी, आनंदराव तू बघ सगळं, माझा 1000 लोक मरतील। मग ह्या अशा महामानवांच्या पुतळे काढण्यात येत आहे। ते सरकार हुकुमशाही करत आहे। संविधान विरोधात अफवा पसरून संविधान खराब आहे, संविधान न्याय देऊ शकत नाही। पण मी तुम्हाला सर्व बहुजन बांधवांना, त्या भारतीय बांधव